बातमी अधिवेशनामधून येते। शेतकरी कर्जमाफीसाठी सलग तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। रश्मी पुराणिक आपल्याबरोबर आहे। रश्मी, तिसरा दिवस देखील याच मागणीसाठी विरोधक आक्रमक पाहायला मिळतात। नक्कीच प्राजक्ता, पाहतोय की आपण आज 293च्या प्रस्तावाअंतर्गत विरोधकांनी देखील हा प्रस्ताव दिला आहे की या पद्धतीने मुद्द्यांवरनं कर्जमाफी द्यावी यासाठी सरकारकडे त्यांनी मागणी केली आहे। आज या प्रस्तावावर चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। आज दुसरा दिवस होता की विरोधकांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं आहे। आता देखील ज्या विधानसभेचं कामकाज सुरू झालेलं आहे त्या विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे आणि यावर आधी चर्चा झाली पाहिजे। त्यामुळे विधानसभेत कामकाज सुरू झाल्यावर देखील गोंधळ आधी दिसून येतो। रश्मी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।